नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. आपल्या आजच्या सत्य अनुभवाचे नाव आहे 2 वर्ष करणीचा खेळ. अक्कलकोटमध्ये झाला चमत्कार. सदरील सत्य अनुभव पाठवला आहे रोमाली शिंदे यांनी. ही घटना त्यांच्या आयुष्यात 20 वर्षा अगोदर म्हणजे 2005 साली घडली आहे. काळाच्या ओघात त्यांनी जी भयवेदना अनुभवली तीच सत्य घटना आज आपण ऐकूया. मंडळींनो, गावागावात भावकी असतेच. आता काही जणांना भावकी म्हणजे नेमकं काय हे लक्षात येत नसेल, तर भावकी म्हणजे एकाच वंशाचे, रक्ताचे किंवा एकमेकांशी विविध नात्यांनी जोडलेले कुटुंबाचे गट जे एकत्र राहतात, सुखदुःखात एकमेकांना मदत करतात, अशी संकल्पना आहे. पण मंडळी, भावकी आणि त्यातले चांगले संबंध हे फक्त ऐकण्यापुरतं असतं. सत्य काहीतरी वेगळंच असतं. म्हणतात ना, कलियुगात कोणीच कुणाचं नाही. जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर असता, कपाळावरचं नशीब उजळत असतं, तेव्हा तुमच्या यशाने जळणारे डोळे हे तुमच्या भावकीचेच असतात. तुमची होणारी भरभराट, सुख, चांगलं जगणं हे कोणाच्या नजरेत पहिले खुपत असेल तर ती तुमची भावकी. असं म्हणतात, या जगात जी करणी आहे, ब्लॅक मॅजिक आहे, ते करण्यासाठी बाहेरच्या लोकांची गरज नसते, तर जवळचे भावकीतलेच हे करत असतात. कारण बाहेरच्यांपेक्षा तुमचं यश जवळून पाहणारी भावकी असते. आजचा अनुभव काहीसा असाच आहे. समोरच्याच्या होणाऱ्या प्रगतीला पाहून मनात येणाऱ्या तिरस्काराच्या जळकुटी भावनेने भावकीतल्या माणसांनी कशा प्रकारे आपल्याच रक्ताच्या नात्यातील व्यक्तीला काळी जादू करून संकटात टाकलं हे मी सांगते. सन 2005. पंढरीनाथ उर्फ पंढरी कर्णेकर हे पेशाने शेतकरी होते. मनाने साधा भोळा, आपण भलं आणि आपलं काम भलं अशा स्वभावाचा माणूस. कधी कुणाचं वाईट होवो हा विचारसुद्धा त्याच्या मनात आला नाही. त्याच्या परिवारात त्याची बायको सविता कर्णेकर आणि 2 मुली. सर्वात मोठी रोमाली उर्फ रोमा आणि 2 नंबरची मुलगी कांता असा सुखी परिवार होता. पंढरीनाथ यांना मुलगा नव्हता, म्हणून भावकीतील लोक तोंडावर बोलायची, काय राव, तुम्हाला पोरगा हवा होता म्हणजे म्हातारपणात कुणीतरी आसरा दिला असता. पोरी असून काय फायदा नाही, आपली सगळी जमीन जावयाच्या घशात जाते बघा. भावकीतली लोक म्हणजे जखमेवर मीठ चोळणारी. त्यामुळे ती लोक कायम पंढरीला मुलगा नाही म्हणून म्हातारपणात कसं होईल, पोरगी एकदा माहेरी गेली का बापाची प्रॉपर्टी कशी हडपता येईल, असं काहीबाही बोलायची. आणि या सगळ्या गोष्टी पंढरी शांतपणे ऐकून घ्यायचा. पण त्याच्या स्वभावात समोरच्याला दुखवणं नव्हतं. बोलतायत बोलू दे असं तो नेहमी पत्नीला सांगायचा. या सर्व बातांना न जुमानता पंढरीनाथ आणि सविता दोघांनीही आपल्या पोरींना खूप शिकवायचं अशी शपथ घेतली. मग पोरींच्या शिक्षणासाठी शेत गहाण ठेवायला लागलं तरी ते तयार होते. रोमा आणि कांता या दोन्ही मुलीसुद्धा स्वभावाने सरळ, साध्या, अभ्यासात हुशार. गावातून जाता येता त्यांची मानसुद्धा वर व्हायची नाही. त्यांना आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाण होती, म्हणून आईवडिलांची इज्जत जाईल असं काम त्या करणार नव्हत्या. स्वतःच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याची ज्या मुलींमध्ये जिद्द असते त्या नेहमीच सफल होतात आणि रोमासुद्धा सफल झाली. रोमाने डॉक्टरकीची परीक्षा दिली. देवाच्या कृपेने ती मोठी MBBS डॉक्टर झाली. पंढरीनाथाची मुलगी डॉक्टर झाली. हे पाहून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या दिवशी पंढरीने 20 किलो पेढे विकत घेतले आणि अख्ख्या गावाला पेढे वाटले. आणि ज्या माणसांनी पोरींना नावं ठेवली होती त्या घरात पंढरीने पूर्ण एक अख्खा पेढ्यांचा बॉक्स दिला. खऱ्या अर्थाने हा पेढ्यांचा बॉक्स म्हणजे त्या माणसांच्या तोंडावर मारलेली
चपराक होती. पण पंढरीला हे कुठे ठाऊक का ही चपराक आपण लावलेली मिरची आता वावटळीचं रूप घेईल. आपण तोंड गोड करायला दिलेले पेढे आपल्याच घरावर संकट आणणार आहेत. रोमाताई सांगतात, बाबांनी मी डॉक्टर झाले म्हणून गावभर पेढे वाटले. घरी भावकीतली लोकं आली, त्यांनी तोंडभर स्तुती केली, पण ते फक्त तोंडावर चांगुलपणाचा मुखवटा चढून आले. पाठीमागे मात्र आमच्या नावाने बोटच मोडली. आणि खरी माणुसकीची हद्द तेव्हा पार झाली जेव्हा त्या पापभिरू माणसांनी माझ्यावर करणी केली. रोमा डॉक्टर झाली म्हणून कर्णेकरांच्या घरात आनंदाचं वातावरण होतं. पंढरीनाथ कुठे बाहेर गेले की गावातले लोक पोरीची तारीफ करायचे. दुसऱ्याच्या तोंडून स्वतःच्या पोरीबद्दल कौतुक ऐकणं यापेक्षा मोठं सुख एखाद्या बापासाठी काय असेल. अशात 5-6 दिवस खूप आनंदात गेले आणि मग 7वा दिवस आला, तो एका संकटाची मालिका घेऊन. कारण आजच्या दिवसापासून कर्णेकरांच्या आनंदाला एका वाईट नजरेची दुष्ट लागली आणि त्यामध्ये सारं कुटुंब होरपळलं गेलं. पहाटेचे 5 वाजलेले, सारा परिसर सामसूम पडलेला. अशा या वेळेला स्वप्न पडणे म्हणजे साक्षात दृष्टांत असतो. पुढे जर काही वाईट घडणार असेल तर त्याची चाहूल देव लावून देतो. रोमा तिच्या बेडवर साखर झोपेत झोपलेली. तेवढ्यात तिच्या बंद डोळ्याच्या आड पापण्या आकुंचन पाहू लागल्या. काळ्याभोर दृष्टपटलावर काहीतरी अघोरी कांड दृश्य दिसू लागलं. एक स्मशान दिसत होतं. त्यात लाकडाच्या पेटलेल्या चिता, चितेतून निघणाऱ्या आगीच्या भडकत्या पिवळ्या धमक शलाका, चितेसमोर एक नग्न अवस्थेत बसलेला मांत्रिक. त्याच्या डोक्यावर टक्कल होतं. हातात गळ्यात कवड्यांच्या काळ्या बिब्यांच्या माळा घातलेल्या आणि त्याच्यासमोर 3 जणं बसलेली. त्यांच्या शरीर आकृत्यांवरून त्यात 2 तरुण तर एक 50शीचा माणूस दिसत होता. पण आश्चर्यकारक गोष्ट अशी का त्या तिघांना चेहरे नाहीत. चेहऱ्याच्या जागी फक्त काळं डांबर फासलेलं. ना डोळे, नाक, कान, ना तोंड. त्या चेहऱ्यांना कसलाच आकार नव्हता. तसंही दृष्टांताचा हा नियमच असतो, समोरच्या माणसाचा चेहरा व्यक्तीला स्वप्नात दिसत नाही. त्यानंतर त्या तिघांमधील एका तरुणाने आपला हात पुढे केला. रोमाला स्वप्नात त्याच्या हातात एक चौकोनी बॉक्स दिसला. त्या बॉक्सवर लिहिलं होतं, शंकरसेठ मिठाईवाला, पेढे लाडू मिठाईचे व्यापारी. आणि रोमासाठी हा एक धक्का होता, कारण हा तोच मिठाईच्या दुकानाचा बॉक्स होता ज्या दुकानातून त्यांनी पेढे विकत घेतलेले. त्या समोर बसलेल्या नागड्या भटाच्या हातात बॉक्स दिला गेला. बॉक्स उघडला आणि त्या भटाने मूठ आत घालून मुठभर पेढे हातात पकडले. त्या पेढ्यांना रागाने, तिरस्काराने कुस्करले आणि मग एक काळी बाहुली घेतली. त्या बाहुलीचं डोकं टाचणीने फाडलं. तसा त्या फाडलेल्या डोक्यातून चिमूटभर भुसा बाहेर पडला. मग त्या मांत्रिकाने त्या पेढ्याचा चुरा तिच्या डोक्यात भरला. सुईने बाहुलीला सरळ रेषेत शिवून टाकलं. एक लाल पिवळा गोंडा घातला आणि तो गोंडा तिच्या डोक्याला बांधला. मग तीच बाहुली पुन्हा त्या तरुणाला परत केली आणि हातवारे करत काहीतरी सांगितलं. पण तो काय म्हणाला तो आवाज काही केल्या रोमाला ऐकू आला नाही. पण त्यानंतर तो तरुण जागेवरून उठला. त्याने समोर मसनातल्या गजावर जळणाऱ्या प्रेताच्या कुंडाला उलट्या पावलाने फेऱ्या मारायला सुरुवात केली आणि 7व्या फेरीला तो पुन्हा त्या मांत्रिकाजवळ आला. त्याने ती बाहुली परत मांत्रिकाला दिली. मांत्रिकाने ती बाहुली उजव्या हाताच्या मुठीत गच्च पकडली. मग ती मूठ छातीशी धरली. स्वप्नात घडणाऱ्या घटनांना बंधन नसते, त्यामुळे स्वप्नात अशा काही गोष्टी घडतात ज्या सामान्य नजर पाहू शकत नाही. पुढे घडणारी घटना अशीच विलक्षण होती. तोच जळणाऱ्या चितेतून एक काळी धुरकट वाफ बाहेर पडली.
आणि खाली बसलेल्या त्या तिघांच्या मागे येऊन उभी राहिली. त्या मांत्रिकाने त्या आकृतीला कसला तरी आदेश, आमिष दिलं, ज्याला ते ध्यान भुलू लागलं आणि ती काळी आकृती, धुराची मंद वाफ त्या बाहुलीत शिरली. आणि मग रोमाला दिसलं, त्यांच्या माना हलतायत. काही ऐकू येत नसलं तरी काहीतरी संभाषण सुरू आहे. त्या तिन्ही मानवी काळ्या आकृत्यांनी, ना धड ना आकार, त्यांनी त्या सैतानी पुजाऱ्याला हात जोडले आणि जागेवरून उठून निघून गेले. रोमाचा घामाने भिजून गेलेला भयग्रस्त चेहरा दिसू लागला. तोच खाडकन तिने आपले दोन्ही डोळे उघडले. समोरच्या भिंतीवरच्या घड्याळात वेळ पाहिली. सकाळचे 8:30 वाजलेले. ती लगबगीने बेडवरून उठली. आतापर्यंत रात्रीचं पडलेलं सारं स्वप्न धुसर झालं होतं. काहीच आठवेना. या सगळ्या गोष्टींना मागे टाकत तिने उरकायला घेतलं, कारण ती एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून कामाला लागलेली. साधारण 9:30 पर्यंत आवरून 10च्या दरम्यान ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली. रोमा सांगतात, 5 वाजेपर्यंत मी माझ्या केबिनमध्ये काम केलं. जे पेशंट आले त्यांना चेक केलं, गोळ्या औषधं दिली. 5 वाजले का रोमाच्या केबिनमध्ये जास्त पेशंट नसायचे. अशा वेळेस ती कम्प्युटरवरती टाईमपास करायची. असंच ती काहीतरी कम्प्युटरवरती काम करत होती. तिच्या टेबलापासून पुढे 30 पावलांवर खोलीचा दरवाजा होता आणि त्या दरवाजावर एक वर्तुळाकार काचेची खिडकी होती. त्याच काचेत एक म्हातारलेला चेहरा आला. 80-85 वर्षाची म्हातारी, सुरकुतलेल्या चेहऱ्याची कातडी, गालाजवळचं हाड वर आलेलं आणि गालांजागी खड्डे पडलेले, ज्यामुळे गालांची चामडी खाली लोंबत होती. पांढरेफट्ट पिंजारलेले केस, मोतीबिंदू झालेल्या तिच्या निळसर डोळ्यांच्या कचागड्या पापणी न हलवता एकटक रोमाला पाहत होत्या. कम्प्युटरमध्ये लक्ष असलेल्या रोमाच्या सिक्स सेन्सला कोणीतरी आपल्या समोर उभा आहे, एकटक आपल्याला पाहतंय अशी जाणीव झाली. तसं तिने गरकन कम्प्युटरवरचं लक्ष काढून समोर पाहिलं. दरवाजाच्या त्या काचेच्या खिडकीला नाक लावून आत पाहणारा तो म्हातार चेहरा तिच्या डोळ्यांना दिसला. ती म्हातारी अचानक दिसल्याने रोमाच्या छातीत धस झालं. दोघींची एक सेकंद नजरानजर झाली. त्या म्हातारीचे दोन्ही गाल लांब सडकरित्या सशासारखे मोठे दात दाखवत द क्रिम्पी एव्हिल स्माईल देत हसले. रोमाला तो चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटला. मेंदूवर जोर देत ती आठवू लागली, पण तेवढ्यात ती म्हातारी उजव्या बाजूला वळली आणि निघून गेली. असेल कुणीतरी हॉस्पिटलमधली पेशंट असं समजून रोमाने तो विषय तिथेच सोडला. संध्याकाळी 6 वाजता तिची ड्युटी संपली. बॅग घेऊन ती केबिनमधून बाहेर आली. दरवाजा बंद करून गरकन मागे वळाली. तोच तिच्या अगदी समोरून स्ट्रेचरवर वॉर्डबॉय पांढऱ्या कपड्यात झाकलेलं एक प्रेत घेऊन गेले. त्या प्रेताच्या मागूनच 3-4 माणसं रडत जाताना दिसली आणि रोमाने त्यांना ओळखलं. तिच्या गावातील सखू आजीची 2 मुलं आणि त्यांच्या बायका होत्या. त्या गावातली अजून 1-2 ओळखीची माणसं दिसली, जी मागून पडलेल्या चेहऱ्याने जात होती. त्यातील एका काकांना रोमाने विचारलं, शांता काका, काय झालं? कोण मेलं? तिच्या त्या वाक्यावर शांताराम काकाने जरा निराश, हतबल स्वरात सांगितलं, सखू आजी वारली. 1-1.25 तास झालाय, असं म्हणून काका निघून गेले. रोमा तशीच जागेवर शांत उभी. मानवी मनातून मेंदूला संदेश मिळाला. डोळ्यासमोर मयत सखू आजीचा चेहरा आला आणि काळजात चर झालं. आणि का नाही होणार? मगाशी अर्ध्या तासा अगोदर तिने सखू आजीला याच दरवाजात, याच जागेवर उभं राहून काचेतून एकटक आपल्याला पाहताना पाहिलेलं ना. पण शांताराम काका म्हणाले की 1-1.25 तासा अगोदर सखू आजी गेली. मग 30 मिनिटं अगोदर आपण नक्की कुणाला पाहिलं? रोमाच्या मनात विचार आला.
ज्या विचाराने तिचं डोकं भणभणायची वेळ आली, पण लागलीच. तिचे डॉक्टरकीचे शिक्षण मध्ये आले आणि या विचारांना भास अशी कल्पना म्हणून तिने सोडून दिलं. पण तिला हे कुठं ठाऊक होतं, तिने पाहिलेलं दृश्य खोटं नसून सत्य होतं आणि नियतीने तिच्या दृष्टचक्रात पुढे वाढून ठेवलेल्या त्या भयावह घटनामधील ही पहिली घटना होती. रोमाताई सांगतात, ही पहिली घटना घडून 4 दिवस उलटून गेले. त्या 4 दिवसांनंतर हळूहळू माझ्यात बदल होऊ लागला. माझं डोकं काम करायचं कमी झालं. माझ्या लक्षात राहीना. माझी विचार करायची शक्ती कमी झाली. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर माझे पेशंट केबिनमध्ये चेकअपसाठी आले का त्यांच्या रोगाचं निदान झाल्यावर मी गोळ्या औषधांची चिठ्ठी लिहिण्यासाठी पेन हातात घेतला की झटक्यात मेंदू काम करणं बंद करायचा. गोळ्यांची औषधांची नावं मला काही केल्या आठवत नसायची. मी विचार करायला लागले का दोन्ही कानात घंटा वाजल्याचा आवाज यायचा. मेंदूवर ताण दिला का डोळ्यासमोरचं दृश्य ब्लर व्हायचं. समोरची खोली डोळ्यासमोर बिंगायला लागायची. छातीत धगधग व्हायचं. मनावर भीतीचा पगडा ताठ व्हायचा. आणि अशा प्रकरणामुळे हॉस्पिटलमध्ये या 4 दिवसांमध्ये मी बऱ्याच पेशंटला चुकीची गोळ्या औषधं लिहून दिली, ज्यातील काही जणांना त्यामुळे साईड इफेक्ट झाले आणि त्यात गोळ्यांच्या साईड इफेक्टमुळे एक म्हातारीसुद्धा गेली. पण देवाच्या कृपेने त्या फॅमिलीने काही ॲक्शन घेतली नाही. पण बाकीच्या पेशंट्सने माझ्या सिनियर्सला माझी कंप्लेंट केली. त्यामुळे माझ्यावर चौकशी बसली गेली. पण आता मी सिनियर्सला असं तर सांगू शकत नव्हते ना का सर माझं नॉलेज लो झालंय, पेशंट चेक केल्यावर मेडिसिन लिहिताना मला आठवत नाही, मी बधीर झाले, असं सांगू का? सिनियर्सनी मला खडसावून सुनावले. मीटिंगमध्ये या सगळ्यांची चर्चा झाली आणि मला हॉस्पिटलमधून काढून टाकण्यात आलं. गेल्या जन्मी मी काहीतरी पुण्य केलं असावं, त्यामुळे मला हॉस्पिटलमधून काढलंय हे सांगितल्यावर माझ्या आईवडिलांनी माझ्यावर रागवण्यापेक्षा मला धीर दिला. रोमा, टेन्शन घेऊ नको, भेटेल दुसरं काम, बाबांनी असं म्हणून धीर दिला. परंतु आमच्यातील कुणालाच हे ठाऊक नव्हतं की उद्याच्या दिवसापासून मी काम शोधायच्या लायकीची राहणार नाही, कारण माझ्यात एक अनोळखी बदल घडू लागला. मंडळींनो, रोमाली यांनी आपल्या सत्य अनुभवात एक अनपेक्षित, अंगावर काटा आणणारं वळण मांडलं आहे. ज्या वळणावर जाताच रोमाली या रोमा राहिल्या नाही. ते कसं पाहूया. घरातील बातमी कितीही दाबून ठेवली तरी ती फुटतेच. गावात कुठून कसं कुणास ठाऊक, पण रोमाला हॉस्पिटलमधून काढलं ही बातमी समजली आणि भावकीतील लोक जखमेवर मीठ चोळायला आली. गावभर लोकांच्या तोंडावर चघळायला आणि हातावर मळायला विषय मिळाला. जिथे पाहावे तिथे तोंडावर रोमाबद्दल चर्चा सुरू झाली. कोणी म्हणे लाच घेतली असेल, कुणी म्हणायचं काम चांगलं केलं नसेल, तर काही जणांनी अक्षरशः तिच्या अब्रूपर्यंत ही बाब नेली. लफडं असणार डॉक्टरसोबत, अशा कुचेष्टेला सुरुवात झाली. त्यात भावकीने तेल ओतून आग भडकवली. मंडळींनो, या सर्वात एक गोष्ट लक्षात आली का? ज्या कोणी रोमावर करणी केलेली त्याने तिचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. जिवंतपणे तिच्या आयुष्याचा नरक झाला. लोकांच्या तुरसट बोलण्याला कंटाळून रोमाने आता बाहेर जाणं सोडून दिलं. दिवसभर ती आपल्या खोलीत बेडवर बसून असायची. शांत, शून्य नजरेने खिडकीतून बाहेर पाहायची. अशात एके रात्रीचे 11:30 वाजले असतील. कर्णेकर परिवाराचं जेवण खावण होऊन सगळेजण झोपी गेलेले. हो म्हणायला फक्त रोमा तेवढी खोलीत जागी. तिच्या बेडच्या उजव्या बाजूला 3 उभ्या लोखंडी सळ्यांची एक खिडकी होती. त्या उघड्या खिडकीतून एकटक अंधारात पाहत रोमा स्वतःच्या नशिबाला दोष देत होती. एवढा आटापिटा करून वडिलांनी शिकवलं,
पण तिच्याकडून मात्र त्यांच्या अपेक्षेवर पाणी फेकलं गेलं. या विचाराने तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि तिची नजर मात्र खिडकीतून बाहेर लागली होती. खिडकीतून घराच्या मागची बाजू दिसायची आणि पुढे 100-1 पावलांवर सखू आजीचं 2 मजली घर दिसायचं. सखू आजी वारून 10-11 दिवस झालेले. अद्याप सुतक लागलेलंच होतं. घराच्या बाहेर एक झोपाळा होता. रोमाने कितीतरी वेळा त्या झोपाळ्यावर सखू आजीला बसून सुपारी फोडताना पाहिलेलं. घराच्या दरवाजावर एक पिवळी ट्यूब लावलेली. त्या ट्यूबच्या प्रकाशात तो रिकामा झोपाळा रोमा पाहत होती. तेवढ्यात ती ट्यूब चरचरू लागली. कधी काळोखात तर कधी उजेडात तो परिसर बुडू लागला आणि झपकन ती विझली. 2 सेकंद विझून पुन्हा पेटली आणि यावेळेस रोमाच्या नजरेला त्या उजेडात काहीतरी अनपेक्षित बदल दिसला. तो झोपाळा जो 2 सेकंदा अगोदर रिकामा होता त्यावर आता सखू आजी बसलेली. पण कसं शक्य? तिचा देह जाळला. ती म्हातारी सखू आजी 10-11 दिवस मसणात जळाली. ती झोपाळ्यावर कशी बसू शकते? दिस इज इम्पॉसिबल. त्या शांततेत त्या झोपाळ्याचा आवाज हवेच्या तालावर नाचत रोमाच्या खिडकीपर्यंत आला. तिच्या कानात घुसला. एखादा पिशाच्च हसावं असा आवाज. रोमाने प्रश्नार्थक नजरेने भुवया बारीक करून त्या आकृतीकडे पाहिलं. झटक्यात तिला ती आकृती ओळखीची आहे हे पटलं. हो, ती सखू आजीच होती. हे कळताच रोमाच्या अंगावर भयाची वीज कोसळली. डोळे हा हा म्हणता विस्पारले आणि पुढे जे घडलं त्यावर तुम्ही विश्वासच ठेवणार नाही. सखू आजी? रोमा कापत्या आवाजात म्हणाली आणि 40-50 मीटर दूर झोपाळ्यावर झुलत असलेल्या सखू आजीचा झोपाळा थांबला. मंद गतीने सखू आजीने आपली मान डाव्या बाजूला वळवून थेट रोमाकडे पाहिलं. सखू आजी झोपाळ्यावरून उठली आणि इकडे रोमाला दूरचं दृश्य झूम केल्यागत हळूहळू जवळ येतंय असं वाटू लागलं. म्हातारीने दोन्ही गालांचे ओठ कानसुळ्यांपर्यंत फाकवत एक खुणशी हास्य दिलं. रोमाकडे पाहिलं. तिच्या नाकाखाली 2 सशासारखे दात बाहेर आलेले. हॅ असा तोंडातून आवाज काढत म्हातारीने पवित्रा बदलला. 2 पावलांवर नुकतंच चालायला शिकणाऱ्या बाळासारखं ते ध्यान पाय वाकडे तिकडे टाकत रोमाच्या दिशेने येऊ लागलं. हे असलं भयंकर काळजाचा तुकडा पाडणारं दृश्य पाहून रोमाची तंतरली. पोटात गोळा आला. जे पाहतोय ते खरं का खोटं याचा ताळमेळ लागेना. तिच्या तोंडातून एक किंचाळी आली. रोमाने दोन्ही हातांचे पंजे डोळ्यावर ठेवले, पण अद्याप ती किंचाळतच होती. रोमा, रमे, ए रमे, ए पोरी. तिच्या बंद डोळ्याआड कानावर ओळखीचे साद आले. रोमाने खाडकन डोळे उघडून समोर पाहिलं तर खोलीतली लाईट पेटलेली आणि तिच्यासमोर काळजीचा चेहरा घेऊन तिचे आई वडील, बाजूला कांता तिची बहीण उभी होती. थरथरत्या पांढऱ्या झालेल्या नजरेने रोमाने समोर पाहिलं आणि तिला अजून एक धक्का बसला. समोरची खिडकी बंद होती. ही खिडकी कोणी बंद केली? रोमाने घाबरत विचारलं. तिच्या त्या वाक्यावर या तिघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि त्यांनी रोमाला सांगितलं, रोमा, खिडकी आम्ही आत आलो तेव्हापासून बंदच आहे. त्या तिघांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून रोमाला ते खोटं बोलतायत असं वाटलं नाही. पण काही वेळा अगोदर खिडकी उघडी असून ती स्वतः या खिडकीतून बाहेर पाहत होती. रोमाला इतकं घाबरलेलं पाहून तिच्या आईवडिलांनी विचारलं, काय झालं? आईवडिलांच्या बोलण्याने तिला धीर आला. तसं रोमाने सांगितलं, या बंद खिडकीतून मी सखू आजीला पाहिले असं म्हणत तिने जसाच्या तसा प्रसंग त्यांना ऐकवला. पण या असल्या गोष्टींवर ते विश्वास ठेवतील तरी कसा? रोमा, अगं तुला भास झालाय.
तू दिवसभर घरात बसतेस की नाही, म्हणून असं होतंय. तू उद्यापासून जरा बाहेर जात जा, म्हणजे तुला फ्रेश वाटेल. रोमाच्या आईवडिलांनी तिची समजूत घातली. त्यासहित रोमाचं वागणं त्यांना मेंटल हेल्थ डॅमेज झाल्यासारखं वाटू लागलं. पण आता हे तिला सांगणार कोण? ती स्वतः डॉक्टर होती ना. म्हणून तिची समजूत काढून हे तिघे खोलीत निघून गेले. रोमाच्या डोक्यावर आता हळूहळू परिणाम व्हायला सुरुवात झाली. ते जे कोणी होतं, ज्यांनी रोमावर करणे केलेली, ते सफल झालेले. रोमा आता कुणाशी बोलत नसायची. आईवडिलांशी बोलणं तर तिने सोडूनच दिलं, पण बहिणीशी, कांताशी सुद्धा बोलत नसे. दिवसांवर दिवस जात होते. रोमाचं वागणं अक्षरशः वेड्यागत झालं. अन्नावरची वासना उडाल्याने तिची प्रकृती ढासळत गेली. जिवंतपणे तिच्या शरीराचा सांगाडा झाला. चेहऱ्यावरचं तेज निघून गेलं. वयाच्या तिशीतच ती म्हातारी झाली. तिला पाहता कोणीही म्हणेल कुपोषित म्हातारी असावी ही. तब्बल 2 वर्ष या करणीचा असा हैदोस चालला. पंढरीनाथ, सविताबाई लेकीच्या अवस्थेला पाहून तिचं काही खरं नाही या विचारात दिवस ढकलू लागले. रोमाचं सारं शरीर एक हाडमासाने चिकटलेला सापळा झाला, जो फक्त 24 तास बेडवर पडून मरणाची वाट पाहत होता. पण म्हणतात ना, करणीचा शेवट होतो. ज्याने पुण्य केले, कधी कुणाचं वाईट केलं नाही, अशा माणसांसाठी देव स्वतः धावून येतो. अशात एके दिवशी रविवारी सकाळच्या वेळी एक भगव्या वस्त्रातील कोणीतरी दैवी तरुण भिक्षुक बनून भिक्षा मागायला कर्णेकरांच्या दारात आला. त्याला पाहून सविताबाई तांदूळ घेऊन बाहेर आल्या. तेव्हा त्या दैवी शक्तीने वेढलेल्या तरुणाला शरीरातील दैवी शक्तींनी भाकीत करून दिलं. काळाच्या ओघात कोणी काय काय सोसलंय याची जाणीव करून दिली. या घरातल्या संपूर्ण वस्तूवर हवेत एक नकारात्मक प्रभाव आहे, हे त्या तरुणाने ओळखलं. तसा त्याने आपला उजवा हात दाखवत सविताबाईंना भिक्षा देण्यापासून थांबवलं आणि एक हकीकत ऐकवली. तुझ्या घरातून भिक्षा नाही घेऊ शकत माई. घरात खाटेला खिळलेली पोरगी आहे माई. तिला रोग नाही झाला. डॉक्टर, गोळ्या औषधं बंद कर ग माई. कारण तुमच्यावर तुमच्या भावकीतील तिघांनी करणे करून तिच्या बुद्धीला बंधन घातलंय. 2 वर्ष झालीत या घटनेला. त्यांना तुमचं यश खुपलंय माई. हे सगळे अघोरी चाळे त्या नीच पाखंड्यांनी पोरीला सडून सडून मरण यातना याव्यात म्हणून केलंय ग. माझं ऐक माई, एक सांगतो ते कर. अक्कलकोटच्या स्वामींना शरण जा. 2 महिने अक्कलकोटला राहा. बस, माझा स्वामी तुमची पाठराखण करल. त्याच्याकडे अकलेचा कोट आहे माई. त्याच्या कोटाने तुझ्या पोरीचं बुद्धिबंधन तुटल. त्या तरुणाने जी हकीकत सांगितली ती ऐकून सविताबाई चाट पडल्या. कारण 2 वर्षापासून तर या घटना घडतच होत्या. 2 वर्ष अगोदर जे जे घडलं ते सारं सविताबाईंना आठवण स्वरूपात डोळ्यासमोरून जाताना दिसू लागलं. त्यांनी भुवया मिचकवल्या. स्वतःच्या तंद्रीतून बाहेर आल्या. त्या मुलाला विचारावं की ती माणसं कोण, म्हणून सविताबाईंनी समोर पाहिलं. पण समोरची चौकट रिकामी. न जाणो तो भिक्षुक पोरगा कुठे गेला काहीच कळालं नाही. पंढरीनाथ जेव्हा शेतावरून घरी आले तेव्हा ती विलक्षण हकीकत त्यांनी पंढरीनाथांना सांगितली. स्वामी समर्थांबद्दल या दोघांनी खूप ऐकलेलं, पण ते स्वामी भक्त नव्हते. पण लेकीच्या भल्यासाठी त्यांनी स्वामींचा मार्ग निवडला. कर्णेकर परिवार रोमाला घेऊन अक्कलकोटमध्ये 2 महिन्यांसाठी स्थायिक झाले. एका पुजाऱ्याकडून स्वामींच्या गादीचं रोमाला रोज दर्शन द्यायची सुविधा केली. स्वामींच्या मठात दिवसातून 3 तास रोमाला धरून बसवलं जाई. कधी कधी चटईवर तिला झोपवलं जायचं. पहिले 2-3 आठवडे असेच गेले, काहीच झालं नाही. पण 3ऱ्या आठवड्यापासून स्वामींच्या शक्तीने काम करायला सुरुवात केली. स्वामींनी रोमाला स्वीकारलं. तिच्या भक्तिप्रेमाला भुलून
तिचं विघ्न दूर करायला सुरुवात केली. 2 वर्षाच्या करणीचा स्वामींच्या अक्कलकोटात 2 महिन्यात अंत झाला आणि 2001 मध्ये सुरू झालेली बुद्धिबंधन करणी 2003 साली तिचा अंत झाला. आज रोमा 45 वर्षाहून अधिक वयाच्या आहेत आणि त्यांचं स्वतःचं क्लिनिक आहे, ज्या क्लिनिकचं नाव आहे श्री स्वामी समर्थ सेवा क्लिनिक, जिथे गरजूंना मोफत उपचारही दिला जातो. मंडळींनो, करणी कितीही वाईट असली तरी स्वामींच्या अक्कलकोटमध्ये तिचा प्रभाव चालत नाही. म्हणून जर संकटात असाल तर एकदा अक्कलकोटला नक्कीच जा. कारण रोमा अक्कलकोटवरून परत आली तेव्हा तिच्या आयुष्यात जणू नवसंजीवनी आली. 2 वर्ष जी मुलगी जिवंतपणे मेलेल्या प्रेतासारखी पडून होती, ती आता पुन्हा हसत होती, बोलत होती आणि सगळ्यात मोठं म्हणजे तिची शुद्ध स्थिर मन परत आलं. ती डॉक्टर म्हणून कामावर परत रुजू झाली होती. पंढरीनाथ आणि सविताबाई यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. त्यांच्या घरात आनंद परत आला आणि तिथेच दुसऱ्या बाजूला अंधाराने आपलं साम्राज्य पसरवायला सुरुवात केली. कारण ज्यांनी हे सगळं केलं आता त्यांची पाळी होती. सुरुवात झाली ती अगदी हलक्या गोष्टींपासून. करणी करणाऱ्या त्या तिघांच्या घरात विचित्र घटना घडू लागल्या. रात्री बरोबर 3 वाजता त्यांच्या घराच्या दरवाजावर कुणीतरी ठकठक करायचं. दार उघडलं का बाहेर कुणीच नसायचं. पण दार बंद करून मागे वळलं की घराच्या कोपऱ्यात एक काळी सावली क्षणभर दिसायची आणि लगेच अदृश्य व्हायची. सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केलं, पण दिवसेंदिवस घटना वाढत गेल्या. मनात भीतीने घर केलं आणि अशात पहिला माणूस, जो या करणीचा मुख्य सूत्रधार होता, तिचा चुलत काका, तो अचानक आजारी पडला. खूप डॉक्टर केले, दवादारू झाली, पण आजाराचं निदानच होईना. आणि अशात अंथरुणाला खिळलेल्या त्या चुलत्याच्या अंगावर ओरखडे दिसू लागले. जणू कुणीतरी नखांनी फाडलंय त्याला, ज्यामुळे रात्री झोपेत तो घाबरून उठायचा आणि ओरडायचा, ती माझ्याकडे येते, वाचवा. घरच्यांनी डॉक्टर केले, पण कुणालाच त्याचा आजार समजला नाही. दिवसागणिक तो सुकत गेला आणि शेवटी एके रात्री तडफडत तडफडत मरण पावला. त्याच्या चेहऱ्यावर शेवटच्या क्षणी जे भाव होते ते पाहून घरच्यांच्या अंगावरही काटा आला. दुसऱ्याच्या आयुष्यात मात्र वेगळाच कहर सुरू झाला. ती दुसरी व्यक्ती म्हणजे त्याच काकाचा मोठा मुलगा, म्हणजे रोमाचा चुलत भाऊ. त्याच्या संसारात शांती नावाची गोष्टच उरली नाही. सतत भांडणं, आरडाओरडा, भीतीचं वातावरण. त्याची बायको सांगायची, रात्री कुणीतरी माझ्या कानात कुजबुजतं, मला झोपू देत नाही. हळूहळू घरातले सगळे एकमेकांपासून दूर जाऊ लागले. नातेसंबंध तुटले, माणसं वेगळी झाली आणि काही महिन्यात त्याचा संसार पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. आणि तिसरा, त्याचाच लहान भाऊ, त्याच्यावर तर जणू सगळ्यात मोठा प्रहार झाला. तो पूर्णपणे वेड्यासारखा वागू लागला. रात्रीच्या वेळी गावात इकडून तिकडे पळत फिरायचा आणि मोठमोठ्याने ओरडायचा, माफ करा, माफ करा, आम्हाला सोडा, ती मला सोडतच नाही हो. गावातल्या लोकांनी अनेकदा पाहिलंय, तो हवेत बोट दाखवून कुणाशी तरी बोलत असायचा, जणू कुणीतरी त्याच्या समोर उभं आहे. त्याच्या डोळ्यात कायम भीती दिसायची. झोप, शांती काहीच उरलं नव्हतं त्याच्याकडे. आणि एक दिवस गावाच्या बाहेर तो बेशुद्ध अवस्थेत सापडला. डोळे पूर्ण पांढरे झालेले, चेहऱ्यावर भीती गोठलेली. आणि त्यानंतर तो कधीच पूर्वीसारखा झाला नाही. आणि हे सगळं करण्यामागचं कारण म्हणजे आयुष्यभर मुलगा नाही म्हणून ज्या पंढरीला त्यांनी हिणवलं, आज त्याचीच मुलगी डॉक्टर झाली आणि याची 2 मुलं नाकर्ती निघाली. या 3 घटनांनंतर गावात एकच चर्चा सुरू झाली, करणी उलटी फिरली. ज्यांनी दुसऱ्यांच्या आयुष्याचा खेळ केला त्यांचंच आयुष्य संपलं
लोक हळूहळू समजू लागली. कुणाचं वाईट करण्याचा प्रयत्न केलात तर त्याची किंमत एक ना एक दिवस चुकवावी लागते. आणि दुसऱ्या बाजूला रोमा आता पूर्ण सावरली. ती नेहमी म्हणते, माझं आयुष्य संपायला आलं होतं, पण स्वामींनी मला ते परत दिलं. शेवटी एकच सत्य आहे, करणी असो, वाईट बाधा असो, ती कितीही भयानक असो, पण श्रद्धा आणि देवाच्या शक्तीपुढे ती टिकत नाही. लक्षात ठेवा, कर्म चांगलं असो किंवा वाईट असो, ते कधीच वाया जात नाही, परतून येतंच. ज्यांनी दुसऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण न्याय उशिरा मिळत असला तरी वरचा बरोबरच न्याय करतो. म्हणून कधीच कुणाचं वाईट करू नका. श्री स्वामी समर्थ. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.